2016 मध्ये रतन टाटा विरुद्ध सायरस मिस्त्री अशा प्रकारचं एक युद्ध टाटामध्ये चालू होतं। या युद्धामध्ये अखेर रतन टाटा यांचा विजय झाला होता आणि सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमन पदाचा राजीनामा द्यायला लागला होता। या युद्धामध्ये सायरस मिस्त्री यांचे जे चुलत भाऊ होते, ज्यांचं नाव आहे मेहली मिस्त्री, यांनी रतन टाटांना मदत केली होती। कारण ते रतन टाटांच्या सुरुवातीपासून जवळ होते आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास होता। हे सायरस मिस्त्री किंवा मेहली मिस्त्री हे संपूर्ण मिस्त्री खानदान म्हणजे शापूरजी पालनजी ग्रुप हा टाटा मधला एक महत्त्वाचा सदस्य आहे। या शापूरजी पालनजी ग्रुपकडे टाटाचे जवळजवळ 18% शेअर्स आहेत। त्यामुळे या महत्त्वाच्या ग्रुपचं टाटा मधलं स्थान देखील महत्त्वाचं आहे आणि असं असताना देखील आपल्या स्वतःच्या फॅमिलीच्या विरुद्ध जाऊन रतन टाटांना मदत केलेल्या मेहली मिस्त्रींना मात्र आज 2025 मध्ये रतन टाटा गेल्यानंतर 1 वर्षानंतर टाटा ट्रस्टने मात्र टाटा केलाय, म्हणजे त्यांना टाटा ट्रस्ट पडून काढून टाकले। असं करण्याचं कारण काय? मेहली मिस्त्री नक्की कोण होते, त्यांना का काढून टाकलं गेलं आणि या सगळ्याचा एकूण टाटाच्या परिवारावरती, टाटाच्या शेअर्सवरती आणि तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होऊ शकतो हे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। हे बघा, टाटा ग्रुपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत हे मागच्या 2 महिन्यापासून आपण बघतोय आणि मागच्या 2 महिन्यापासून ज्या प्रकारचं एक युद्ध टाटा ट्रस्ट मध्ये चालू आहे त्यावरून आपल्याला ते उघडपणे दिसायला लागले। त्याच्याबद्दलच्या बातम्या आपण रोज रोज बघायला लागलोय। त्यामध्ये काय झालंय हे थोडक्यात आपण समजून घेऊया। टाटा ट्रस्ट ही एक प्रकारे टाटा सन्सला होल्ड करते आणि टाटा सन्स ही संपूर्ण टाटा ग्रुपमध्ये जवळजवळ 400 कंपन्या आहेत। त्याच्यामध्ये टाटा मीट ही आहे आणि टाटाची एव्हिएशन देखील आहे। इतर अनेक कंपन्या, टाटा स्टील आहे, केमिकल आहे, अशा अनेक कंपन्या आहेत। या सगळ्यांना होल्ड करायचं काम टाटा सन्स करते आणि टाटा सन्सला होल्ड करायचं काम टाटा ट्रस्ट करतात। या टाटा ट्रस्ट मध्ये देखील अनेक ट्रस्ट आहेत, पण आपण त्याच्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये जायला नको। फक्त एवढं समजून घेऊया की टाटा ट्रस्ट ही एक ट्रस्टीशिप असणारी एक होल्डिंग कंपनी आहे जी टाटा सन्सला होल्ड करते आणि यामध्ये टाटा जसे महत्त्वाचे आहे तसा शापूरजी पालनजी ग्रुप देखील महत्त्वाचा आहे। त्यामुळे इथं झालंय काय, तर इथं टाटा ट्रस्ट मध्ये एक प्रकारची फूट पडलेली आहे। आता सध्या टाटा ट्रस्टचे 7 मेंबर्स आहेत, त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो। नोएल टाटा जे रतन टाटा यांचे भाऊ आहेत ते या टाटा ट्रस्टचे चेअरमन आहेत। त्यांच्याशिवाय वेणू श्रीनिवासन, विजय सिंग, मेहली मिस्त्री, डॅरियस खंबाटा, जहांगीर एच.सी. जहांगीर आणि प्रमित झवेरी हे 7 ट्रस्टी होते टाटा ट्रस्टचे आणि या 7 जणांच्या मध्ये सगळं काही आलबेल नव्हतं। हे 11 सप्टेंबरला दिसून आलं जेव्हा टाटा सन्सच्या नॉमिनी डायरेक्टर पदावर विजय सिंग यांची नेमणूक करायची होती। या विजय सिंग यांची नेमणूक करताना टाटा ट्रस्ट मध्ये जे मतदान घेण्यात आलं त्याच्यामध्ये नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी विजय सिंग यांना आणखी 1 वर्षांनी मुदत द्यावी यासाठी मतदान केलं। तर उरलेल्या 4 जणांनी म्हणजे प्रमित झवेरी, डॅरियस खंबाटा, मेहली मिस्त्री आणि एच.सी. जहांगीर या चौघांनी विजय सिंग यांच्या विरोधात मत दिल्यामुळे विजय सिंग यांना राजीनामा द्यायला लागला आणि त्यावेळी नोएल टाटा विरुद्ध मेहली मिस्त्री हा संघर्ष सहजपणे आणि उघडपणे दिसून आला, जो आजपर्यंत झाकला जात होता। एक प्रकारे मेहली मिस्त्री असं अपेक्षा करत होते की टाटा सन्सच्या नॉमिनी डायरेक्टर पदावरती मेहली मिस्त्रींची वर्णी लावावी, म्हणजे थोडक्यात शापूरजी पालनजी गटाची वर्णी लावावी, पण अशी वर्णी नोएल टाटा लावायला तयार नव्हते आणि त्यामुळेच अशा प्रकारचा एक संघर्ष मागच्या 2 महिन्यापूर्वी झाला, ज्यामध्ये या चौघांनी मिळून नोएल टाटांचा पराभव केला आणि विजय सिंग यांना, जे नोएल टाटाच्या गटाचे होते, त्यांना टाटा सन्सच्या नॉमिनी डायरेक्टर पदावरून राजीनामा द्यायला लागला। त्याचा परिणाम आता असा झाला की नोएल टाटा यांनी एक प्रकारे मेहली मिस्त्री यांच्यावर डाव धरला आणि त्याचा बदला त्यांनी 2 महिन्यानंतर म्हणजे काल 28 ऑक्टोबरला घेतला। तो कसा घेतला तेही सांगतो। टाटा ट्रस्टचे जे 7 मेंबर्स आहेत या 7 मेंबर्स पैकी काही जणांची मुदतवाढ करायची होती आणि 28 ऑक्टोबरला त्यांची मुदत संपत होती। त्यामध्ये वेणू श्रीनिवासन होते आणि मेहली मिस्त्री होते। या दोघांची देखील मुदतवाढ करायची होती आणि ही मुदतवाढ करण्यासाठी एक अट 2024 पासून केली गेलेली आहे, ती म्हणजे ही मुदतवाढ
प्रत्येक काही वर्षांनी केली पाहिजे. मग त्यापैकी काही जणांची मुदत ही कायमस्वरूपी असू शकते, म्हणजे लाईफ मेंबर शेवटपर्यंत असू शकते. त्यापैकी 2 जणांची मुदतवाढ करायची होती आणि त्यासाठी वेणू श्रीनिवासन यांची मुदतवाढ करण्यासाठी सर्वांनी होकार दिला आणि वेणू श्रीनिवासन पुन्हा एकदा टाटाचे ट्रस्टी झाले. दुसरे होते मेहली मिस्त्री. मेहली मिस्त्रींची मुदतवाढ करण्यास मात्र नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांनी नकार दिला. उरलेल्या तिघांनी मेहली मिस्त्रींना पाठिंबा दिला. तर इथं झाला असा प्रॉब्लेम की 3 जणांनी मेहली मिस्त्रींना पाठिंबा दिला आणि 3 जणांनी विरोधात मतदान केलं, तरी देखील मेहली मिस्त्रींची मुदत वाढली नाही. असं होण्याचं कारण म्हणजे टाटा ट्रस्टवरती ज्या कोणाची नेमणूक करायची आहे किंवा मुदत वाढवायची आहे त्याला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, म्हणजे युनॅनिमस डिसिजन झाला पाहिजे अशी एक अट आहे. म्हणजे इथं मतदानामध्ये बहुमत महत्वाचं नाही आहे, तर सर्वांनी मिळून पाठिंबा देणं महत्वाचं आहे. म्हणून मेहली मिस्त्रींना सर्वांचा पाठिंबा मिळाला नाही, म्हणून मेहली मिस्त्री टाटा ट्रस्टमधून बाहेर पडले. एक प्रकारे त्यांची हकालपट्टी केली गेली. विजय सिंग यांना टाटा सन्सच्या डॉमिनी डायरेक्टर पदावरती नेमणूक करताना मेहली मिस्त्रींनी अडवलं होतं. त्याचा बदला नोएल टाटांनी या ठिकाणी घेतला, टाटा ट्रस्टवरती मेहली मिस्त्री यांची अडवणूक करून. यामुळं फार महत्वाचा असा फरक पडणार आहे, तो म्हणजे टाटा ग्रुपमध्ये जी काही उभी फूट पडलेली आहे. आता 7 ट्रस्टीज पैकी 3 ट्रस्टीज एका बाजूला, दुसरे 3 ट्रस्टीज एका बाजूला आणि आणखी एका ट्रस्टीची निवड केली जाईल. पण या उभ्या फुटीमुळं भारतातला जवळजवळ 38 लाख कोटी मार्केट कॅपिटलायझेशन असलेला हा ग्रुप सगळ्यांच्या समोर आलाय, ज्यामध्ये क्रॅक्स आहेत हे उघडपणे दिसायला लागले. हे सगळं होण्यासाठी एक महत्वाचं कारण आहे, म्हणजे शापूरजी पालनजी ग्रुप, जो मागच्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. म्हणजे हे मिस्त्रींचं जे संपूर्ण कुटुंब आहे ते अडचणीत आहे, ते एका कर्जात आहे आणि त्यांच्याकडे टाटा ग्रुपचे जवळजवळ 18% शेअर असले तरी त्यांना ते विकून दिले जात नाहीयेत. मग त्यांचं असं म्हणणं आहे की टाटा सन्स जी होल्डिंग कंपनी आहे टाटाची, या टाटा सन्सला शेअर मार्केटमध्ये लिस्ट करा. ते लिस्ट केलं तर या ग्रुपला आपले शेअर्स विकता येतील आणि आपल्याला काहीतरी पैसे मिळतील, ज्यातून त्यांना कर्ज भागवता येईल, अशी या ग्रुपची अपेक्षा होती. पण टाटा ग्रुप त्यांना आपले शेअर्स विकून देत नाहीये, त्यामुळे हा संघर्ष होतोय. त्यामुळेच मेहली मिस्त्रींची अशी अपेक्षा होती की त्यांची टाटा सन्समध्ये नॉमिनी म्हणून वर्णी लागावी आणि इतर ठिकाणी देखील त्यांची वर्णी लागावी, पण जे होताना दिसत नाही. एक प्रकारे टाटा या संपूर्ण ग्रुपवरती आपली ग्रिप आवळताना दिसत आहेत आणि हे होता होता टाटामधले क्रॅक्स देखील उघड व्हायला लागलेले आहेत. पण मेहली मिस्त्री जे अनेक वर्षांपासून टाटाशी संबंधित होते, जे रतन टाटा यांच्या सोबत कायम राहिले होते, रतन टाटांना त्यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन मदत केली होती, त्या मेहली मिस्त्रींना मात्र आज टाटा ट्रस्टच्या या ट्रस्टी पदावरून राजीनामा द्यावा लागलाय किंवा त्यांची एक प्रकारे हकालपट्टी झालेली आहे. या सगळ्यांचा काही इन्व्हेस्टमेंटवरती परिणाम होऊ शकतो का, शेअर मार्केटवरती परिणाम होऊ शकतो का, तर डेफिनेटली होऊ शकतो. कारण टाटा ग्रुपकडं एक आदर्श ग्रुप म्हणून भारतात बघितलं जातं. भारतातल्या प्रत्येकाच्या नजरेत टाटांची एक वेगळी इज्जत आहे, एक सन्मान आहे आणि तो यासाठी देखील आहे की या ग्रुपची जी मॅनेजमेंट आहे ती अतिशय आदर्श आहे. या मॅनेजमेंटमध्ये चांगले लोक आहेत आणि या सगळ्यांचा परिणाम इन्व्हेस्टर सेंटिमेंटवरती होतो. त्यामुळे टाटा ग्रुपचे शेअर्स गेल्या काही महिन्यांपासून अंडर प्रेशर आहेत. येत्या काही महिन्यांसाठी देखील ते अंडर प्रेशर राहण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी हे देखील महत्त्वाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही जर टाटा ग्रुपमध्ये इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आता टाटाच्या बिझनेसवरती या गोष्टीचा कितपत परिणाम होईल ते सांगता येत नाही, ऑलमोस्ट होणार नाही, पण तरी देखील शेअर मार्केटवर मात्र याचा परिणाम डेफिनेटली होऊ शकतो. या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. टाटांच्या या महत्त्वाच्या साथीदाराला टाटा ट्रस्टमधून काढलं जाणं हे योग्य आहे का, आणि तुमचं या संपूर्ण टाटा ग्रुपबद्दल आणि आता सध्या जे काही चाललंय त्याच्याबद्दलचं काय मत आहे तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.